नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 17 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, लातूर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न होता लातूर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1982. तर विद्यार्थी मित्रांनो, मी काल तुम्हाला दिनविशेष सांगितले होते. तर कालच्या दिवशीच 1982 साली लातूर जिल्ह्याची स्थापना झालेली होती. त्याविषयी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. आता आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करण्यापूर्वी आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 17 ऑगस्ट 1909 मदनलाल धिंगरा यांना आजच्या दिवशी फाशी दिलेली आहे. त्यांचं कार्य हे 1 जुलै 1909 ला त्यांनी कर्झन वायली यांची हत्या केली होती. त्याविषयी त्यांना फाशी देण्यात आली होती. 17 ऑगस्ट 1761 साली अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक विल्यम केरी यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे. तर आजचे दिनविशेष आपण पाहिलेले आहेत, महत्त्वाचे आहेत. मदनलाल धिंगरा यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण थोडक्यात आता त्यांची माहिती पाहून घेऊया. मदनलाल धिंगरा 1883 ते 1909 क्रांतिकारक हुतात्मा. ब्रिटनमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा आवाज बुलंद करणारे पहिले क्रांतिकारकांपैकी ते एक होते. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 रोजी अमृतसर, पंजाब येथे झालेला आहे. लंडनमध्ये शिक्षण घेताना क्रांतिकारी विचाराशी त्यांची ओळख झाली. 1 जुलै 1909 रोजी लंडनमध्ये ब्रिटिश अधिकारी कर्झन वायली यांची गोळी घालून त्यांनी हत्या केली होती. हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आंतरराष्ट्रीय प्रतिध्वनी ठरलेला होता. त्यांना तात्काळ अटक देखील झाली व 17 ऑगस्ट 1909 रोजी पेंटनव्हिल तुरुंगामध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळेच त्यांना विदेशातील पहिले शहीद क्रांतिकारक असेही संबोधले जात होते. तर नाव लक्षात असू द्या, मदनलाल धिंगरा यांच्याविषयी आपल्याला क्रोनॉलॉजी या घटकामध्ये इतिहासामध्ये प्रश्न विचारला जातो की मदनलाल धिंगरा यांना कधी फाशी देण्यात आली? तर त्यांचं वर्ष महत्त्वाचं आहे. 1909 या साली त्यांना फाशी देण्यात आली होती. आणि कशाविषयी? तर कर्झन वायली या अधिकाऱ्याची त्यांनी गोळी घालून हत्या केली होती. तर आता आजचे आपण डिटेलमध्ये चालू घडामोडींना सुरुवात करूया. सर्वप्रथम एक्सपोर्ट मिशन 25,000 कोटींचे हे एक्सपोर्ट मिशन आहे. याचा उद्देश काय आहे? तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय निर्यातीला चालना देणे व लघु व मध्यम उद्योजकांना बळकटी देणे हे यामागचे उद्देश आहे. या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत? तर ते आता एकदा पाहून घेऊया. निर्यातमध्ये प्रोत्साहन देण्यात येणार आहे. उच्च जोखमीच्या 50 आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील 3% अनुदान यामध्ये आता मिळणार आहे. 5 ते 7% व्याजदरात निर्यात कर्ज देखील विशेष कर्ज स्वरूपात मिळणार आहे. मोफत तांत्रिक प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील मिळेल. मेक इन इंडियाला चालना देखील याद्वारे दिली जाईल. तसेच क्रॉस बॉर्डर ई कॉमर्स व्यवहार वाढविण्यास आता मदत देखील होणार आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, एक्सपोर्ट मिशन हे नावावरूनच आपल्याला लक्षात येते की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय निर्यातीला चालना देण्यासाठीचे हे मिशन असणार आहे. 10,000 कोटींचा विशेष निधी यामध्ये गुंतवला जाणार आहे, जो की औषध निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया यांसारख्या 15 क्षेत्रामध्ये गुंतवणूक असणार आहे. नवीन तंत्रज्ञानावर भर देखील दिली जाणार आहे. सौर ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, स्टार्टअप्सला प्रोत्साहन देखील यामध्ये दिले जाईल. याचा परिणाम काय होईल? तर 50 पेक्षा जास्त उद्योगांना लाभ मिळणार आहे. लाखोंची रोजगार निर्मिती होईल. राष्ट्रीय उत्पादन 3 अभियानाला गती देखील मिळेल. तसेच लघु उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी देखील मिळेल. ही योजना 2025-26 पासून लागू होणार असून भारताच्या निर्यात वाढीसाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आता आपल्याला माहीतच असेल की नुकतेच अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने भारतावर 50% टॅरिफ लावण्याची जी काही योजना आखलेली आहे, त्याला अनुसरूनच आपण हे आता मिशन सुरू करण्याचं आपण आखलेलं आहे. पुढची एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी म्हणजे भारताच्या पतमानांकनामध्ये आता एक झेप घेतली गेलेली आहे. जागतिक संस्था S&P म्हणजे स्टँडर्ड अँड पुअर्स ग्लोबलने तब्बल 18 वर्षांनंतर भारताचे सार्वभौम पतमानांकन BBB मायनस वरून BBB सकारात्मक असे केलेले आहे. आणि या पतमानांकामधील झेपेचे कारण काय आहेत? तर मजबूत आर्थिक वाढ, दमदार वित्तपुरवठा, रिझर्व्ह बँकेचे सुयोग्य पतधोरण, तसेच सुधारलेला सरकारी खर्चाचा दर्जा हे यामागच्या पतमानांकामधील झेपेमागचे कारण आहे. वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणे काय नोंदवली गेलेली आहेत?
तर भारत हा जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून उभारलेला आहे. 60% पेक्षा 60% वाढ देशांतर्गत वापरातून झालेली आहे. तसेच अमेरिकेच्या आयात शुल्काचा मर्यादित परिणाम देखील यावर झालेला आहे. त्यामुळे भारताच्या आता पतमानांकामध्ये झेप घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे तब्बल 18 वर्षानंतर हे BBB मायनस वरून BBB सकारात्मक असे पतमानांकन आपले भारताचे झालेले आहे. याचा परिणाम काय होईल? तर भारतीय कंपन्यांचा उसनवारीचा खर्च आता कमी होईल. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विश्वसनीयता आपली वाढेल. तसेच कर्ज परतफेड क्षमतेवर विश्वास देखील दृढ होईल. त्यामुळे पतमानांकामधील झेपेचे हे परिणाम आपल्याला दिसून येतील काही दिवसांमध्येच. तसेच जानेवारी 2007 पासून भारत BBB मायनस या किमान गुंतवणुकी श्रेणीमध्ये होता. मे 2024 मध्ये स्थिरवरून सकारात्मक दृष्टिकोन दिल्यानंतर आता थेट सुधारणा देखील करण्यात आलेली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मृत अर्थव्यवस्था या वक्तव्यानंतर भारतासाठी हे उत्साहवर्धक यश मानले जात आहे. त्यामुळे लक्षात असू द्या भारताच्या पतमानांकनात आता झेप जी घेण्यात आलेली आहे त्याचा हा परिणाम स्वरूप आपल्याला दिसून येत आहे. तर लक्षात घ्या जागतिक संस्था स्टँडर्ड अँड पुअर या संस्थेने 18 वर्षांच्या नंतर आपल्याला पतमानांक सुधारणा केली गेलेली आहे. आता पतमानांकन संस्था या काय असतात आणि ह्या फंक्शन कशा पद्धतीने करतात हे आपल्याला अ, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची अ, अगदी डिटेलमध्ये नाही परंतु थोडक्यात ओळख असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आता थोडक्यात याबद्दलची माहिती पाहून घेऊया. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी. आता या संस्था काय करतात? तर या संस्था एखाद्या देशाचा, कंपनीचा किंवा वित्तीय साधनांचा पतमानांकन करतात म्हणजेच क्रेडिट रेटिंग करतात. त्या देशाची कर्ज परतफेड करण्याची क्षमता, आर्थिक स्थिरता व जोखीम यावरून हा दर्जा दिला जातो. आता कोणकोणत्या पतमानांकन संस्था या अशा पद्धतीचं कार्य करतात? तर सगळ्यात महत्त्वाची पहिली आहे S&P ग्लोबल रेटिंग म्हणजे स्टँडर्ड अँड पुअर जी आपण आताच पाहिली. याची स्थापना 1860 साली USA मध्ये झालेली आहे. ज्याचं मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका येथे आहे. यांचे रेटिंग स्केल AAA म्हणजे ट्रिपल ए हे सर्वोच्च मानले जाते, तर डी म्हणजे डिफॉल्ट हे सर्वात खराब मानले जाते आणि यामध्येच सर्व देशांची रेटिंग स्केल दिली जाते. त्यानंतर मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस याची स्थापना 1909 साली USA मध्येच झालेली आहे. याचं मुख्यालय देखील न्यूयॉर्क, अमेरिका येथेच आहे आणि 21 ग्रेड्सची प्रणाली यामध्ये आहे, जे की AAA ते कॅपिटल C अशा पद्धतीची याची ग्रेड्सची प्रणाली आहे. त्यानंतर फिच रेटिंग याची स्थापना 1914 साली USA मध्ये झालेली आहे. ज्याचं मुख्यालय पुन्हा एकदा न्यूयॉर्क व लंडन अशा दोन्ही ठिकाणी आहे. आता भारतातील सुद्धा काही पतमानांकन संस्था आहेत, ज्या सेबी म्हणजेच भारतीय भांडवली बाजार नियामक यांच्या देखरेखीखाली प्रमुख संस्था म्हणून गणल्या जातात. त्यातील पहिली सर्वात महत्त्वाची आहे क्रिसिल, क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. ही S&P ची उपकंपनी मानली जाते. स्टँडर्ड अँड पुअर याची उपकंपनी क्रिसिल ही मानली जाते. तसेच केअर रेटिंग्स जी क्रेडिट अनालिसिस अँड रिसर्च लिमिटेड याची असा लॉंग फॉर्म असलेली ही संस्था आहे. त्यानंतर इक्रा ICRA इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी जी मूडीज या कंपनीची भागीदारी समजली जाते. तसेच इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च जी फिच या कंपनीची उपकंपनी मानली जाते. तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था कोणकोणत्या आहेत? तर स्टँडर्ड अँड पुअर, मूडीज आणि फिच. तर भारतातील पतमानांकन संस्था कोणकोणत्या आहेत? तर क्रिसिल, केअर रेटिंग्स, इक्रा ICRA आणि इंडिया रेटिंग अँड रिसर्च. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अर्थव्यवस्था या घटकाशी रिलेटेड जास्त चालू घडामोडी होत्या. तर आता याचवर आधारित आपण आज एक प्रश्न पाहणार आहोत. कोणत्या पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन नुकतेच सकारात्मक केले गेलेले आहे? लक्षात घ्या प्रश्न खूप सोपा आहे, परंतु आपल्याला सर्व कंपन्या माहिती असतील तर आपल्याला हा इझिली क्वेश्चन टॅकल होऊ शकतो. प्रश्न आहे कोणत्या पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन नुकतेच सकारात्मक केले गेलेले आहे? तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे स्टँडर्ड अँड पुअर, पर्याय क्रमांक 2 आहे मूडीज, पर्याय क्रमांक 3 आहे फिच, तर पर्याय क्रमांक 4 आहे क्रिसिल. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. योग्य उत्तर देणाऱ्या कमेंटला नक्कीच आमच्याकडून लाईक देण्यात येईल. तसेच आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील याचं योग्य उत्तर देखील देऊ. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी.
तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमची एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com म्हणजे ट्विटर या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.